खूप खूप धन्यवाद डीजे. वेलकम बॅक. सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक खादिकाधिक स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. आई गावदेवी स्पोर्ट गोखिवरी देवीचा पाडा या संघाच्या माध्यमातून आयोजित केलेली स्पर्धा आपण पाहत आहात या सातिवलीच्या मैदानावर. मागील स्पर्धेमध्ये देखील हे चित्र पाहायला मिळाले होते. 3 संघ होते क्वालिफायर राऊंडला. पहिलाच बॉल, चेंडू जाईल विकेट कीपरच्या मागे. एक धावी कंप्लीट केली जाईल. लेग बायचा इशारा आलेला पंचांचा. मिळेल 51 धाव. एक्स्ट्राने सुरुवात केलेली आहे सातिवली या संघाने. धाव संख्या 1 या अंकावर पोहोचले गेलेले आहे. 2 संघ आहेत इन ऍक्शन. क्रांतीवीर बिरसा मुंडा स्पोर्ट्स सातिवली वर्सेस साईनाथ स्पोर्ट्स नवीन पाडा वसई. बॉलर पुण्यात सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. रोहन कलांगडा. दुसरा बॉल असेल या षटकातील. ओव्हरपिच बॉल, जबरदस्त बॉलिंग. वेगावर स्वार झालेला आहे बॉलर. भरपूर वेग त्याच्याकडे आहे. रोहन जबरदस्त कामगिरी करतोय मैदानाच्या आतमध्ये. 2 बॉल अगदी निर्णायक त्याने टाकलेले आहेत. फक्त आणि फक्त 1 धाव त्याने खर्च केलेली आहे. सज्ज होईल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. स्ट्राईक एंडला परशुराम मोकाशी असेल. रोहन कलांगडा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. भरपूर एक्सपिरियन्स त्याच्याकडे आहे. चांगल्या क्षमतेने बॉलिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. तिसरा बॉल असेल. आता मात्र आडवा बॅटने बॉलला वळवलेला आहे. चेंडू जायला अलॉंग द कार्पेट. चेंडू ट्रॅव्हल होतोय डीप मिड विकेटला. फक्त 1 सिंगल धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघ धाव संख्या आता मात्र 2 अंकांवर पोहोचली गेलेली आहे. धाव संख्या 2 धावा. लेफ्ट हँड राईट हँड जोडी आहे मैदानाच्या आतमध्ये. आकाश आणि परशुराम हे 2 बॅटर आहेत. सकाळच्या सत्रापासून जबरदस्त फॉर्म मध्ये ते आहेत. रोहन तयार. राईट आर्म राऊंड द विकेटने. ओव्हरचे पिच बॉल. चेंडूला ड्राईव्ह केला. चेंडू जाईल लॉंग ऑनला. सुरेख क्षेत्ररक्षण झालेलं आहे त्या ठिकाणी. फक्त 1 सिंगल धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघ धाव संख्या आता मात्र 3 अंकांवर पोहोचले गेलेले आहे. 4 बॉल टाकून झालेले आहेत. 3 धावा खर्च केलेत बॉलरने. जबरदस्त बॉलिंग परफॉर्मन्स रोहन कलांगड्याच्या माध्यमातून पहिल्या ओव्हरमध्ये करत असताना या मॅच मध्ये. सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. राईट आर्म ओव्हर द विकेटने. 2 बॉलचा खेळ बाकी असेल. स्ट्राईक एंडला परशुराम मोकाशी आहे. परशुराम मोकाशी म्हणजेच या संघाचा एक हार्ड हिटर अटॅकिंग बॅटर आहे. त्याला देखील चांगली बॅटिंग करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र जर पाहिलं तर यावेळेस विकेट कीपर चुकी करताय. चेंडू जाईल विकेट कीपरच्या मागे. बॅटला स्पर्श होऊन चेंडू ट्रॅव्हल झाला होता. फक्त 1 सिंगल धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. सावध आणि संत गतीने सुरुवात करतात दोन्ही बॅटर. धाव संख्या 4 अंकांवर पोहोचले गेलेले आहे. शेवटचा बॉल बाकी असेल. रोहन कलांगडा जबरदस्त बॉलिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. भरपूर बॉलिंग त्याची चांगली राहिलेली आहे. या 5 बॉल मध्ये सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. ओव्हर पिच बॉल डिग आउट केलाय. बॉलला चेंडू जाईल सिली पॉइंटला. फक्त 1 सिंगल धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. षटक संपलेलं पहिलं. संघाची धाव संख्या सातिवली संघाची फक्त आणि फक्त 5 धावा धाव फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. जबरदस्त बॉलिंग परफॉर्मन्स. मागील स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर साईनाथ स्पोर्ट नवीन पडा त्यानंतर सातिवली आणि आई गावदेवी कामण हे 3 संघ होते. त्यामधून आपण जर पाहिलं तर सुपर 8 मध्ये क्वालिफाय झाला होता मिस्टर सातिवली संघ. आता आपण पाहणार आहोत कोणता संघ सुपर 4 मध्ये प्रवेश करेल आजच्या दिवसातून. सातिवली त्यानंतर त्याच्या विपक्षामध्ये असेल साईनाथ स्पोर्ट्स नवीन पाडा वसई संघ. दोन्ही संघ बलाढ्य संघ आहेत या असोसिएशनचे. आता मात्र कल्पेश बसवत बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. लेग ब्रेक पद्धतीचा बॉलर आहे. दोन्ही दिशेने तो बॉल टर्न करू शकतोय. पहिलाच बॉल या वेळेला स्टेप आउट करून उडवलाय बॉलला. चेंडूला पाठवलेला आहे आमच्या मान्यवर कक्षामध्ये. सरळ 6 धावांसाठी षटकार.
धन्यवाद डीजे. वेलकम बॅक. सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक खादी स्वागत असेल. जबरदस्त फटका द्यावत केलेला बॅटर आकाश याने संघाची धावसंख्या 11 अंकांवर पोहोचले गेलेले आहे. कल्पेश तयार. या वेळेला जबरदस्त बॉल नाही, वाईट बॉलचा इशारा आलेला पंचांचा. दिशाहीन बॉलिंग करतोय बॉलर कल्पेश बसवत. पहिल्या बॉल मध्ये 6 धावा खर्च केल्यानंतर आता मात्र एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावा त्याने खर्च केलेले आहेत. फुल टॉस बॉल, लॉफ्टेड ड्राईव्ह, चेंडू जाईल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. सरळ 6 धावांसाठी षटकार. तुफानी बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये मिस्टर आकाश गोगलदरे. हार्ड हिटर, चांगला बॅटर आहे या सातेवले संघाचा. त्याच्या माध्यमातून आपण 2 षटकार पाहिलेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. संघाची धावसंख्येला आकार, धावसंख्या 18 अंकांवर पोहोचले गेलेले आहे. 2 बॉल टाकून झालेले आहेत. 3 बॉल. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जाईल डिक्लेरेशन झोन मध्ये आणि या 2 धावा डिक्लेअर मिळतील. तिसरा बॉल होता ऑन साइडला. फटका मात्र खेचला होता बॅटरने, परंतु डिक्लेरेशन झोन आहे आणि या 2 धावा मात्र डिक्लेअर मिळतील बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या 20 अंकांवर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 20 धावा. 3 बॉलचा खेळ झालेला आहे. 3 बॉल मध्ये आपण जर पाहिलं तर एकंदरीत 15 धावा खर्च केल्या या बॉलरने. कल्पेश सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर राईट आर्म ओव्हर द विकेटने. हाफ टकर बॉल. यावेळी जर पाहिलं तर गती थोडीशी जास्त ठेवली होती बॉलवर. जबरदस्त कमबॅक करतो या ओव्हर मध्ये मिस्टर कल्पेश बसवत आणि 1 फॉर दी ओव्हरची ताकीद वॉर्निंग दिलेली आहे पंचांच्या माध्यमातून या बॉलरला. कल्पेश तयार राईट आर्म ओव्हर द विकेटने. या वेळेला स्टेप आउट, स्टँड अँड डिलिव्हर्ड. चेंडू जाईल रिलायबल ग्लोरी. प्रेक्षक स्टँड मध्ये 6 धावांसाठी षटकार. धन्यवाद डीजे. स्वप्न बघायला भीती वाटू नका, उत्साह कायम ठेवा. यश तुमच्या पावलावर येईल नक्कीच. यावेळेस जर पाहिलं चांगले प्रयत्न करतायत. आता मात्र जर पाहिलं फलंदाज बाद होईल मिस्टर परशुराम मोकाशी. बॅक टू द पॅव्हिलियन गॉन. धन्यवाद डीजे. षटक संपलेलं आहे दुसरं. धावसंख्या संघाची झालेली आहे 26 धावा. 1 गडीच्या मोबदल्यामध्ये आता मात्र 6 बॉलचा खेळ बाकी असेल या पहिल्या इनिंग मध्ये. क्रांतीवीर बिरसा मुंडा स्पोर्ट्स सातेवले वर्सेस साईनाथ स्पोर्ट्स नवीनपणा वसई. मॅच मात्र जबरदस्त रंगला गेलेला आहे. मैदानाच्या आतमध्ये 2 बलाढ्य संघ आहेत एकमेकांविरुद्ध. चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करत आहेत. या मॅच मध्ये नवीन बॅटर एंटर होईल मिस्टर उमेश महाली आलेला आहे. पहिलाच बॉल बॅटची एज हवेमध्ये. चेंडू खाली विकेट किपर सुंदर झेल आणि फलंदाज होईल बाद मिस्टर आकाश गोगलदरे. बॅक टू द पॅव्हिलियन गॉन. धन्यवाद डीजे. काय जबरदस्त वापसी केलेली आहे या वेळेला साईनाथ स्पोर्ट्स नवीनपणा या संघाने. अविनाश केडी पहिल्या बॉलवर विकेट त्याने संपादन केलेले आहे. आकाशची महत्वाची विकेट त्याने प्राप्त केलेली आहे. तर नवीन बॅटर अक्षय डाके मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेला आहे. पुढील बॉल
फ्लाइट दिली होती बॉलला, जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला होता अक्षयाने. बॅट अँड बॉल संपर्क होत नाही, चेंडू जाईल. या वेळेला डॉट. धावसंख्या कायम आहे धावफलकावर 26 या अंकांवर. 2 बॉलचा खेळ झालेला आहे, 4 बॉलचा खेळ बाकी असेल. मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडला अक्षय आहे, नॉन स्ट्राईक एंडला उमेश महाले असेल. 4 बॉलचा खेळ बाकी. बॉलर तयार. राईट आर्म ओव्हर द विकेटने. आता मात्र फोर्स केला बॉलला. मिस टाइम स्ट्रोक. चेंडू रक्षक परंतु झेल या वेळेला ड्रॉप झालेला आहे. वसई संघाच्या माध्यमातून 1 धाव ही कंप्लीट केली जाईल. धावसंख्या 1 ने पुढे सरकले जाईल. 27 या अंकांवर पोहोचले गेलेल्या धावसंख्या 27 ताबा. 3 बॉलचा खेळ बाकी असेल शेवटच्या ओव्हरमध्ये. अविनाश केणी राईट आर्म ओव्हर द विकेटने. या वेळेला सुंदर फटका. गॅप शोधला, चेंडू जाईल डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. सरळ 4 धावांकरिता चौकार. यावेळी जर पाहिलं तर चौकार संघाची धावसंख्येला आकार. संघाची धावसंख्या 31 या अंकांवर पोहोचले गेलेले आहे. अविनाश तयार. हाफ टॅकल बॉल बॅकफुट मध्ये येऊन जाईल. चेंडूला बडवलेला ऑन साइडला सुंदर क्षेत्ररक्षण झालेलं आहे स्क्वेअर लेगला. 1 धाव मात्र कंप्लीट. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न करतायत दोन्ही बॅटर. बॅकअप खराब आणि या 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत दोन्ही बॅटरने. या 2 धाब्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 33 या अंकांवर पोहोचले गेलेले आहे. शेवटचा बॉल बाकी असेल या पहिल्या षटकातील. स्ट्राईक एंडला उमेश महाले असेल. अविनाश केणी राईट आर्म ओव्हर द विकेटने सज्ज होईल. फुल टॉस बॉल काय गेलेला मैदानाच्या आतमध्ये. विकेट कीपर मिस्टेक करतोय. 1 धाव कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. 22चा इशारा आलेला पंचांचा. षटक संपलेला 3रं. 3 षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या आहे सातिवले संघाची 2 गडी बाद 34 धावा आणि 35 धावांचे लक्ष्य असेल साईनाथ स्पोर्ट्स नवीनपणा वसई या संघाला. काय आपण जर पाहिलं तर मॅच मध्ये उलटफेर करेल का वसई संघ? पराभवाची परतफेड त्याला करावी लागेल. मागील स्पर्धेमध्ये पराभूत केला होता सातिवली या संघाने. आता मात्र संधी आहे या वसई संघाला. तो इतिहास नक्कीच त्याला आठवण करावी लागेल आणि या मॅच मध्ये जबरदस्त कामगिरी करावी लागेल या वसई संघाला. त्यांच्या अगेन्स्ट आहे सातिवले संघ. त्यांच्या विपक्षामध्ये जर पाहिलं तर चांगली कामगिरी करावी लागेल या साईनाथ स्पोर्ट्स नवीनपणा वसई संघाला. परंतु सातिवले संघामध्ये देखील जबरदस्त बॉलर आहेत. तो देखील संघ कमी नाहीये. त्यांचे देखील प्रयत्न चांगले असतील. या दुसऱ्या इनिंग मध्ये काय घडेल काय बिघडेल घेऊया छोटीशी विश्रांती. जाऊया डीजे यांच्याकडे. ऐकूया त्यांच्या माध्यमातून एक सुमधुर गीत. त्यानंतर दुसऱ्या डाबाला सुरुवात करूया. ओव्हर टू यू डीजे. धन्यवाद डीजे. थँक्यू सो व्हेरी मच. दुसऱ्या डाबाला होईल सुरुवात. दुसरे इनिंग चालू झालेली आहे. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. दोन्ही संघांना मनपूर्वक अधिकाधिक शुभेच्छा.
प्रतिष्ठेची लढाई आहे या वसई संघाची. पराभूत करावले गेल या सातिवले संघाला. आकाश तयार. पहिला बॉल हाफ प्रकार बॉल. शॉर्ट आर्म पुल. चेंडू जाईल डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. धावसंख्येचा काउंट ओपन झालेला आहे या चौकाराने. फुटबॉल पद्धतीने अडवण्याचा प्रयत्न होता त्या ठिकाणी, परंतु पायाला लागून चेंडू निघून गेला होता बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी. बॉलर तयार आकाश गोगलदरे. ओव्हर पिच बॉल तान दिया है आसमान में. मिस टाइम स्ट्रोक. बॉलच्या खाली 2 क्षेत्ररक्षक आले होते, परंतु मिस्टेक झालेली आहे. कॉलिंग व्यवस्थित नव्हती. दोघांमध्ये झेल झालेला आहे. ड्रॉप 2. आणि आपण जर पाहिलं तर या 2 धावा कंप्लीट केलेल्या दोन्ही बॅटरने या 2 धावांसाठी धावसंख्या 6 अंकांवर पोहोचले गेलेले आहे. धावसंख्या 6 धावा. किती महत्वाचा झेल होता अविनाश याचा. तो झेल ड्रॉप झालेला आहे. बॉलर तयार. राईट आर्म ओव्हर द विकेटने सज्ज होईल मिस्टर आकाश. बॉलिंग ट्रॅकवर. ओ क्या बात है. व्हॉट अ स्ट्रोक. चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. सरळ 6 धावा करता सुंदर स्ट्रोक. षटकार. धन्यवाद निषेक. जबरदस्त बॅटिंग करतायत मध्ये शॉट मध्ये वसई संघाचे बॅटर. धावसंख्या 12 अंकांवर पोहोचले गेलेले आहे. आता मात्र 3 बॉलचा खेळ बाकी असेल. या पहिल्या ओव्हर मध्ये आकाश तयार होईल. यावेळी जर पाहिलं तर बॉलला लेफ्ट केलेला आहे बॅटरने. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा. संतोष वळवी सरांचा आलेला आहे. एक अवंत धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या 13 अंकांवर पोहोचले गेलेले आहे. स्ट्राईक एंडला अविनाश केणे आहे. बॉलर सज्ज होईल. ड्राईव्ह केला बॉलला. चेंडू जाईल लॉंग ऑनला. फिल्डर आहे त्या ठिकाणी. सुरेख क्षेत्ररक्षण. सुरेख फेकी. फक्त एक सिंगल धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. जास्त काही आता मात्र मिळणार नाहीये. धावसंख्या 14 अंकांवर पोहोचले गेलेले आहे. 2 बॉलचा खेळ बाकी असेल. आकाश भरपूर धावा त्याने खर्च केलेले आहेत. मोठा मॅचचा मोठा प्लेअर आहे आकाश गोगलदरे, परंतु धावा भरपूर त्याने खर्च केलेला आहेत. ओव्हर पिच बॉल. बॅट अँड बॉल कनेक्शन झालेला नाहीये. चेंडू जाईल या वेळेला डॉट. जबरदस्त कमबॅक त्याने केलेला आहे या बॉलवर. चेंडू जाईल डॉट. कॉन्फिडन्स वाढवून जाईल या बॉलरचा. 13 बॉलचा खेळ बाकी. 21 धावांची गरज असेल वसई संघाला. आता मात्र जबरदस्त बॉलिंग. चेंडू जाईल डॉट. षटक संपलेलं पहिलं. धावसंख्या 14 अंकांवर पोहोचले गेलेले आहे. आता मात्र 12 बॉलचा खेळ बाकी असेल. 21 धावांची गरज असेल सामना जिंकण्याकरता. काय घडेल काय बिघडेल आपण जाऊ नका. पाहत राहा ऐकत राहा. आई गाव चषक 2026. ओव्हर टू यू डीजे. अजय कपरारा. अजय कपरारा. अजय कपरारा. धन्यवाद डीजे. दुसऱ्या ओव्हरला होईल सुरुवात. अनिकेत महाले बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. स्ट्राईक एंडला अविनाश केणे असेल. 13 अंकांवरती तो खेळतोय. पहिलाच बॉल. शरीराचा भेद घेणारा चेंडू होता. थोडासा आपण जर पाहिलं तर बॉडीला टच झालेला आहे. आपण नक्कीच विचारणा करायची त्या बॅटरची. शरीर भेदक बॉल होता, परंतु त्याने सांगलेलं आहे ऑल इज वेल. शेर नक्कीच लढलेला आहे मैदानाच्या आतमध्ये मिस्टर अविनाश केणे. चला पाणी घेऊन जायचं मैदानाच्या आतमध्ये. पाणी घेऊन जावा. जिथे वसई संघाचे प्लेयर असतील तर आपण पाणी घेऊन जायचं आहे. पहिलाच बॉल आपण जर पाहिलं तर चांगल्या गतीने टाकला होता बॉलरने. शरीराचा भेद त्याने घेतला होता. चेंडू जाईल डॉट. अविनाश केणी
त्यानंतर कौशल पुजारी आहेत या वसई संघाचे बॅटर. भरपूर चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून राहिले गेलेली आहे या संपूर्ण दिवसभरामध्ये. आता देखील ते आपल्या संघासाठी गावासाठी लढत आहेत या स्पर्धेमध्ये. त्याचा देखील खेळ महत्त्वाचा राहिलेला आहे या मॅचमध्ये. कौशल पुजारी, अविनाश किणे 2 बॅटर आहेत वसई संघाचे. धावसंख्या संघाची 14 धावा. 1.1 ओव्हरच्या समाप्तीनंतर अनिकेत महाल ह्या बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. त्याला देखील चांगली बॉलिंग करावी लागेल कारण 35 धावा या डिफेंड करायची आहेत सातेबली संघाला. जबरदस्त बॉलिंग, विकेट देखील प्राप्त करावे लागतील या बॉलरला. सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने स्ट्राईक एंडला अविनाश किणे असेल. अनिकेत टू अविनाश. फुल टॉस बॉल, ड्राईव्ह केला बॉलला, बॅक टू द बॉलर. 1 धाव कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या 15 या अंकांवर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 15 धावा. आता मात्र सामन्यामध्ये रंगात ट्विस्ट निर्माण झालेली आहे. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत, चांगले प्रयत्न करतात या मॅच मध्ये. कोण जिंकेल ही मॅच पाहणं गरजेचं आहे. अनिकेत तयार, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने स्ट्राईक एंडला कौशल असेल. आता जर पाहिलं तर दिशाहीन बॉलिंग. या बॉलवर जर पाहिलं तर नक्कीच दशा खराब झालेल्या या संघाची. चेंडू जाईल अवांतर. 1 धाव मिळेल बॅटिंग संघाला. धावसंख्या 16 या अंकांवर पोहोचले गेलेले आहे. धावसंख्या 16 रन्स विदाउट लॉस. या धावफलकाचा आपण जर पाहिलं तर आलेख आहे. बॉलर देखील सज्ज होईल. अनिकेत महाली, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने. फुल टॉस बॉल पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न. चेंडू जाईल लॉंग ऑफला. सुरेख क्षेत्ररक्षण झालेलं आहे त्या ठिकाणी. फक्त 1 सिंगल धाव मिळेल, जास्त काही आता मात्र मिळणार नाही फटक्यावर. धावसंख्या 17 या अंकांवर पोहोचले गेलेली आहे. 3 बॉलचा खेळ समाप्त झालेला आहे. 3 बॉलचा खेळ बाकी असेल. अनिकेत महाले 4था बॉल असेल षटकातील. जबरदस्त बॉल. चेंडू पळण्यात थोडासा बाहेर वळतोय. लेग ब्रेक पद्धतीचा बॉलर आहे. कट करण्याचा प्रयत्न त्याचा होतोय. या बॉलवर यशस्वी राहिलेला आहे. डॉट बॉल आलेला आहे. सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने स्विच हिट केला बॉलला. डिक्लेरेशन झोन आहे. 2 धावा डिक्लेअर मिळतील या फटक्यावर. संघाची धावसंख्या आता मात्र 19 अंकांवर पोहोचले गेलेले आहे. धावसंख्या 19 धावा. शेवटचा बॉल बाकी असेल. या ओव्हरमध्ये 7 बॉलचा खेळ बाकी. 16 धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी वसई संघाला. जबरदस्त दोन्ही बॅटर चांगले शर्तीचे प्रयत्न करत आहेत या मॅच मध्ये. पाहणार आहोत वसई संघ पराभवाची परतफेड करेल का, डॉमिनेट करेल का सातेबली संघाला. प्रश्न चिन्ह निर्माण झालेला आहे या मॅचच्या माध्यमातून. लास्ट बॉल. ओ शॉट ऑफ द टुर्नामेंट. जबरदस्त प्रहार. चेंडू जाईल सीमा पार. मिळतील धावा 6 आलेला आहे हा षटकार. धावसंख्या संघाची झालेली आहे 25 धावा. आता मात्र 6 बॉलचा खेळ बाकी असेल. जिंकण्याकरता 10 धावांची गरज असेल. 6 बॉल 10 धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. डू अँड डाय करो या मरोची स्थितीत आता मात्र निर्माण झालेली आहे. दोन्ही संघ शर्तीचे प्रयत्न करतायत या मॅच मध्ये. कोण जिंकेल हा मॅच प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. क्वेश्चन मार्क. कोण जिंकेल ही मॅच आणि कोण सामना करेल पुढील मॅच मध्ये. आई गावदेवी स्पोर्ट्स कामन संघाच्या विरुद्धामध्ये. कामन देखील आपण जर पाहिलं तर रेडी होताना दिसत आहेत या पुढील मॅच करता. त्यांना देखील संधी आहे सुपर 4 मध्ये क्वालिफाय करण्यासाठी. परंतु त्यांचा हा प्रवास थोडासा खडतर आहे कारण त्यांच्या अगेन्स्ट वसई संघ येईल किंवा सातेवली संघ येईल पाहणं गरजेचं आहे. अंकुश महाले एक्सपिरियन्स बॉलर सज्ज होतील बॉलिंग ट्रॅकवर. पहिला बॉल असेल. वरची मॅच आजच्या दिवसामध्ये पहिल्या डबाला होईल सुरुवात. तत्पूर्वी मायक्रोफोनवर जोडले जातील द ग्रेट व्हॉइस ऑफ ब्राह्मणगाव मिस्टर प्रदीपजी लोखंडे. धन्यवाद.